हे 1 वाटी बेसन घेतलेलं होतं। आता ते मी बेसन भिजवून घेत आहे। इथे आपण 1 वाटी बेसन टाकून घेतलेलं आहे आणि आता ते बेसन आपण भिजवून घेऊ। जास्त जाडी नाही, जास्त पातळ नाही, आपल्याला लागतं तसं। इथे मी चुटकीभर हे सोडा टाकून घेत आहे, त्याच्याने चांगले फुलतील ते आणखीन। हे बघा, हे असं भिजवून घेतलेलं आहे। असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपलं तेल गरम होत आहे आणि आपण जे बेसन घेतलेलं होतं लाडवासाठी, ते आता मी इथे ही दुधाची अशी ही बॅग घेतलेली आहे, त्याला मी कट करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण मी टाकून घेणार आहे आणि आपण ते बुंदी काढून घेऊ। इथे आता मी अशी बुंदी टाकून घेत आहे। अशी मी बुंदी काढून घेतलेली आहे, थोडी कलरवाली आणि थोडी अशी साधीच। तुम्ही बघू शकता। आता मी इथे पाक बनवून घेणार आहे आणि त्या पाकामध्ये आपण हे बुंदी मग टाकून घेऊ। इथे मी भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 वाटी मी साखर टाकून घेतली आहे। आता आपला पाक तयार होत आहे आणि इथे मी अर्धा चम्मच इलायची पावडर घालून घेत आहे। तुम्ही बघू शकता, नंतरही टाकले तर चालेल, मी आधीच टाकलेली आहे। इथे आपला पाक तयार झालेला आहे, बघू शकता। आता मी गॅस बंद करून घेत आहे। आपली गॅस बंद झालेली आहे आणि त्या पाकामध्ये आपण बुंदा टाकून घेऊ। आता मी इथे हा बुंदा अशी टाकून घेत आहे आणि याच्यामध्ये ह्या टरबूजच्या बिया आहे, ह्या सुद्धा मी टाकून घेत आहे। गॅस आपली बंद आहे, गॅस चालू नाही आहे। आपला पाक थोडा थंड झालेला आहे। हे मी अशा बिया टाकून घेतलेले आहे, याला मगजही म्हणतात। असं आपण टाकून घेतलं ना, आता आपण हे फिरून घेऊ। इथे ह्या पाकामध्ये असा बुंदा टाकून घेतलेला होता, हे बघा, असा बुंदा टाकून घेतलेला आहे। थोडा मी कलरवालाही बनवून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये मी हे टरबूजच्या बिया, याला जे मगज म्हणतात, ते पण टाकून घेतलेलं होतं। आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, मिक्स झालेलं आहे आणि किती छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता, मस्तपैकी दिसत आहे। अशापैकी आपला हा बुंदा तयार झालेला आहे आणि आपण याचे मग लाडू बांधून घेऊ। हे इथे मी बुंदीचे लाडू बांधून घेतलेले आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता। तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।